नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आमच्या न्यूज डंकाच्या वतीने हिंदवी स्वराज अभियान ही चळवळ आम्ही सुरू केलेली आहे. त्या अंतर्गत काही मुलाखती आपण घेतलेल्या आहेत, त्या आपण पाहिलेल्या आहेत. आणि आपल्याला सगळ्यांना कारण माहिती आहे की हे जे वर्ष आहे ते शिवराजाभिषेकाचं 350 वर्ष आहे. तो एक महत्त्वाचा जो कालखंड आहे त्याविषयी आपण किंवा त्या संदर्भात आपण या मुलाखती घेतोय. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुद्धा 99 वर्ष पूर्ण होऊन शताब्दी वर्ष सुरू होणार आहे. त्या दोघांचा असा मेळ साधत आम्ही या सगळ्या मुलाखती या अंतर्गत घेणार आहोत. आणि त्यातला आपण रायगडासंदर्भात मुलाखत घेतलेली आहे, जिजाऊ माँसाहेबांच्या संदर्भात मुलाखत घेतलेली आहे. आज आपण आणखी एक नवा विषय या इथे मांडणार आहोत आणि तो विषय म्हणजे शस्त्रास्त्र. तर तो सुद्धा खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण त्याला प्रचंड मोठी परंपरा आहे. आणि शिवकालीन जो इतिहास आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची शस्त्र होती, त्यांची कशी निर्मिती होत होती, ती इथे होत होती की सगळी बाहेरची होती, अजूनही आपल्यामध्ये कुतूहल असतं. जेव्हा आपण संग्रहालयामध्ये जातो तिथे आपल्याला अनेक अशी शस्त्र पाहायला मिळतात, पण तिथे त्रोटक माहिती उपलब्ध असते. त्यामुळे आपण फक्त ते बघण्यापुरतं त्या ठिकाणी जातो. पण आज आपण या सगळ्या वेगवेगळ्या पैलूंना स्पर्श करण्यासाठी इथे हा एपिसोड जो आहे हा तुमच्यासमोर मांडणार आहोत. आणि त्यासाठी आमच्यासोबत आहेत या शस्त्रास्त्रांसंदर्भात जे अभ्यास करतात, व्याख्यानं त्यांनी दिले, स्वतःचं कलेक्शनसुद्धा त्यांचं आहे, असे सुनील कदम. सुनीलजी, खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. तर विषय हा शस्त्रास्त्रांचा जो आहे खूपच महत्त्वाचा आणि मोठा विषय आहे. म्हणजे सर्वसाधारण जे लोक आहेत इतिहासाबद्दल ज्यांना कुतूहल असतं त्यांना तेवढीच माहिती असते जेवढी संग्रहालयामध्ये जी काय उपलब्ध आहे तीच माहिती असते. किंवा आजकाल सोशल मीडियावर हवे ते काय पोस्ट येतात त्याच्यावर त्यांना वाटतं हीच सगळी खरी माहिती. तर त्यामुळे हा विषय महत्त्वाचा आहे आणि तो तेवढाच गंभीरपूर्वक बघितला पाहिजे. तर सर्वप्रथम म्हणजे शिवकालीन शस्त्रास्त्रांकडे वळण्यापूर्वी एक भारत हा असा देश आहे जिकडे अनेक आक्रमणं झाली, वेगवेगळ्या प्रकारची आक्रमणं झालेली आहेत. आणि अशा वेळेला भारत हा सातत्याने युद्धासाठी सज्ज राहिलेला असा देश आहे. तर त्यामुळे परंपरा मोठी आहे शस्त्रास्त्रांची. तर त्याविषयी सांगा सुरुवातीला आणि मग आपण पुढच्या काही मुद्द्यांकडे वळू. चालेल, नक्कीच. जय शिवराय. भारताला आपल्या इकडे शस्त्रांची प्राचीन परंपरा आहेच, ती फार प्राचीन काळापासून. प्रागैतिहासिक काळ जर म्हटला तर त्या काळामध्ये सुद्धा आदिमानवाने सगळ्यात पहिल्यांदा शस्त्र म्हणून जी गोष्ट वापरली ती म्हणजे दगड, जनावरांची हाडं आणि झाडं किंवा लाकूड, ह्या गोष्टींचा त्याने सुरुवातीला शस्त्र म्हणून उपयोग केला. आणि मग शिकार करण्याकरता आणि स्वतःचं संरक्षण करण्याकरता अशी शस्त्रांची संपूर्ण जगात जशी सुरुवात झाली तशी भारतामध्ये सुद्धा तशी झाली. आणि त्याचे पुरावे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटला भरपूर आहेत, त्या ठिकाणी दगडी हत्यारं वगैरे आणि ती पाहायला मिळतात. नंतरचा जो काळ आपण म्हटला जातो तो एकतर सिंधू संस्कृतीचा काळ म्हणायला हरकत नाही. मध्ये अर्थात भरपूर काळ गेलेला आहे, ताम्रयुग वगैरे. पण सिंधू संस्कृतीच्या काळामध्ये जे उत्खनन झालेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा तांब्याच्या तलवारी मिळालेल्या आहेत. हे सर्वश्रुत आहे आणि म्युझियममध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं. वेदकाळ हा अतिशय महत्त्वाचा आहे त्यातला, कारण प्राचीन भारतीय परंपरा म्हटलं तर वेदकाळापासून आपण विचार केला शस्त्रास्त्रांच्या दृष्टीने जरी अनेक विषय त्याच्यामध्ये आहेत अर्थात. तर वेदांसाठी, शस्त्रांसाठी एक वेदच रचला गेलेला आहे. म्हणजे जे 4 वेद आहेत त्याच्यापैकी यजुर्वेद आहे, त्याचा उपवेद जो आहे तो धनुर्वेद आहे. आणि या धनुर्वेदामध्ये धनुष्य हे मुख्य शस्त्र आहे, पण त्याच्याबरोबर इतर तलवारी आणि छोटी शस्त्र, असी आणि असीपुत्रिका याविषयी विस्तृत माहिती आहे. ती कशी बनवायची, ती कशी चालवायची, हे सगळं त्या धनुर्वेदामध्ये आहे. आणि 6 प्रकारचे धनुर्वेद आहेत, त्याच्यामधले 4 धनुर्वेद आजही उपलब्ध आहेत. आणि त्याच्यामध्ये ही शस्त्र परंपरा आणि शस्त्र याच्याविषयी माहिती मिळते आपल्याला. महाभारत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. महाभारतामध्ये म्हणजे तो एक मोठं भारतीय युद्ध त्याला म्हटलं जातं. युद्ध म्हटल्यानंतर शस्त्र आली, तर त्याच्यामध्ये शस्त्र आणि अस्त्र ही वर्णनं त्याच्यामध्ये भरपूर आलेली आहेत. याच्यानंतरचा जो इतिहास काळ म्हणून आपला म्हणजे ज्या ठिकाणी लिखित पुरावे मिळायला लागले, शिलालेख वगैरे पासून नाणी वगैरे, तर तो जो इतिहास काळ आहे तर त्या काळातली शस्त्र प्रत्यक्ष मिळतीलच असं नाही किंवा ते प्रमाण फार कमी आहे. परंतु या काळामध्ये कोरली गेलेले मंदिरं आणि लेण्या, त्याच्यानंतर काही जसं अजिंठ्याची चित्रकला आहे तशा अनेक ठिकाणी काही चित्र, या चित्रांमधून जसं इतर गोष्टींचं दर्शन होतं
तसं शस्त्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून ही या मध्ययुगातली जी शस्त्र आहेत ती आपल्याला त्या शिल्पांच्या मधून आपल्याला बघायला मिळतात वेगवेगळ्या पद्धतीची. आणि त्याचबरोबर शस्त्रास्त्रांवरती नंतरही अनेक ग्रंथ लिहिले गेले, म्हणजे युक्तिकल्पतरू आणि असे अनेक ग्रंथ आहेत, बाणविद्या वगैरे असे बरेच ग्रंथ, म्हणजे मोठी लिस्ट आहे ती ग्रंथांची बघायला गेलं तर एवढं शस्त्रावरती भारतामध्ये सतत, कारण सतत युद्ध असल्यामुळे तो अभ्यास केला गेलेला आहे आणि त्यावरती ग्रंथलेखन केलं गेलं आहे. याच्यानंतर साधारण 10व्या शतकाच्या आसपास इस्लामी आक्रमण जे झालं भारतावरती, त्यावेळी मात्र ही त्यांनी आणलेली शस्त्र आणि आपल्याकडे पारंपरिक आणलेली याच्यामध्ये खूप फरक होता. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर खानवाचं वगैरे युद्ध झालं महाराणा प्रतापच्या वेळेला आणि इतर जी युद्ध झाली सगळी, या युद्धामध्ये त्यांनी आणलेली शस्त्र ही थोडी आपल्या शस्त्रांपेक्षा नक्कीच प्रभावी होती. म्हणजे धनुष्यविद्या जर म्हटलं तर आपल्याकडे धनुर्विद्येविषयी आपल्याला माहिती आहे सगळं, तर तिकडे धावत्या घोड्यावरून लक्ष्यभेद करणं धनुष्याच्या सहाय्याने, अशा अनेक गोष्टींमध्ये ते लोक थोडेसे माहीर होते. तर त्यामुळे ही जी शस्त्र आली पुढे बाबराच्या काळामध्ये, बाबराने पहिल्यांदा पानिपतचं पहिलं युद्ध त्यावेळी तोफांचा वापर केला आणि त्या युद्धात तोफा आल्या आणि आपल्याकडे त्यावेळी तोफा आपल्या सैन्याकडे नव्हत्या. ती पारंपरिक शस्त्र होती जी आपल्याला माहिती आहे, ती धनुष्य आणि भाला, तलवार अशा पद्धतीची, गदा वगैरे. तर त्यामुळे कसं होतं की शस्त्र जेवढं आधुनिक असेल तेवढं पारडं विजयाचं तुमचं जड होणार आहे. आणि या ठिकाणी आपण युद्ध हरण्याची जी इतर अनेक कारण आहे त्याच्याबरोबर हे सुद्धा एक कारण आहे की आधुनिक शस्त्र हे आपण लगेच स्वीकारलं नाही किंवा त्याच्या टॅक्टिक्स आपण म्हणतो त्या, आणि आपलं एक जी सांस्कृतिक परंपरा होती ती आणि ती याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ते सुद्धा आहे. म्हणजे जसं आपल्याकडे स्त्रियांवर वार करू नये किंवा जो निशस्त्र आहे त्याच्यावर वार करू नये, क्षत्रिय आणि क्षत्रिय म्हणजे योद्ध्याने योद्ध्याशीच लढावं, हे सगळं नियम धाब्यावर बसवलेलं, कारण त्यांची ती नीतीच नाही, त्यांची संस्कृतीच निराळी आहे. आणि या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत ठरल्या. आणि मग ते लोक आले, त्याच्यानंतर मग इथे ते सेटल झाले या देशामध्ये आणि त्यांची राज्य पद्धती वगैरे चालू झाली. आणि मग त्यावेळी त्यांनी आणलेली, म्हणजे आपण त्याला पर्शियन म्हणूया, कारण ते पर्शियातनं आलेले आहेत आपल्याकडे, इराणच्या इकडनं पर्शियातनं आलेली त्यांनी आणलेली त्यांची पारंपरिक शस्त्र आणि भारतातली पारंपरिक शस्त्र. आणि मग जवळजवळ एवढा 500 वर्षाचा कालावधी गेल्यामुळे अनेक गोष्टींची देवाणघेवाण झाली, त्याच्यामध्ये शस्त्रांमध्ये सुद्धा झाली. आणि मग त्याच्यानंतर जी शस्त्र परंपरा आपल्याकडे भारतात सुरू झाली ती इंडो पर्शियन म्हणून ओळखली जाते. शिवकालीन शस्त्र जी आहेत ही सगळी इंडो पर्शियन आहेत. म्हणजे त्यांच्या मुठी ज्या आहेत तलवारींच्या त्या भारतीय पद्धतीच्या आहेत. भारतीय तलवारी या सगळ्या सरळ पात्याच्या होत्या, कारण जुन्या शिल्पांमध्ये त्याचे आपल्याकडे खांडा नावाची एक पारंपरिक तलवार आहे ही सुद्धा सरळ पात्याची. अगदी मराठा तलवार धोप ही जी आपण म्हणतो ही सुद्धा सरळ पात्याची, स्ट्रेट ब्लेड आहे त्या तलवारीचं, जसं इंग्रजांच्या काळात ते दाखवतात. आणि पर्शियन तलवारींच्या ज्या मुठी आहेत त्या छत्रीच्या दांड्या किंवा इंग्रजीत जे आकाराच्या अशा त्या मुठी असतात त्यांच्या. पण आपल्याकडे त्या मुठी नाही वापर, आपल्याकडे ज्या भारतीय मुठी आहेत त्या 40 प्रकारच्या मुठी आहेत त्या, तर त्याच्यामधल्या मुठी वापरल्या. त्याच्यामध्ये सगळ्यात उत्कृष्ट मूठ आहे ही मराठा मूठ, जिला मुल्लेरे मूठ असं म्हणतात. या धोपेला जी असते ती, कारण तिला जे असणारे भाग आहेत ते खूप हाताचं बोटाचं संरक्षण करणारे, लांब ब्लेड असल्यामुळे सगळ्यात जास्त लांब, जवळजवळ 4 फूट 53 इंचाचं ब्लेड असते ह्या तलवारीचं. त्याच्यामुळे ही परिणामकारक आहे तलवारी. आणि ही शस्त्रांचं जे वैशिष्ट्य आहे ते महाराजांनी ओळखून ती आधुनिक शस्त्र जी असतील ती आपल्या सैन्यात भरती केली आहेत आणि लोकांना, आपल्या सैनिकांना, मावळ्यांना ती वापरणं, घोडेस्वारांना त्या धोप नावाच्या तलवारी दिल्या आहेत, लांबच्या लांब तलवारी. असे शस्त्रांमध्ये खूप बदल केलेत महाराजांनी. आणि जी अत्यंत उत्कृष्ट होती, म्हणजे त्याचं जे पोलाद आहे वगैरे ते याच्यावर सुद्धा त्यांनी विचार करून, म्हणून ती शस्त्र शिवकालीन ही वैशिष्ट्यपूर्ण शस्त्र आहेत, खरोखर अभ्यासण्याजोगी आहेत ती. शिवकालीन जी शस्त्र आहेत त्याबद्दल तुम्ही बोलत होतात, तर ही इस्लामी आक्रमण झालं त्यावेळी जी काही नवीन शस्त्र आली त्यानंतर आपल्या इथे तयार व्हायला सुरुवात झाली, अशा पद्धतीची काय विचार झाला त्या संदर्भात की आपण काही काळ आपली जी पारंपरिक शस्त्र आहे तीच वापरत होतो आणि त्यामुळे त्या जोरावर चालू होतं. शस्त्र आपल्याकडे फार प्राचीन काळापासून बनतात, कारण सिंधू संस्कृतीमुळे भारताला तांब माहिती आहे होतं, म्हणजे 5000 वर्षांपूर्वी.
शिवाय ब्रॉन्झ म्हणजे वगैरे म्हणतो हा 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 मिश्र धातू आहे. ब्रॉन्झ आम्हाला माहिती होता कारण सिंधूमध्ये जी मूर्ती मिळालेली आहे त्या नर्तिकेची ती ब्रॉन्झची आहे. म्हणजे 5000 वर्षापूर्वी धातू ज्ञान भारतामध्ये माहिती होतं, याचं भौतिक पुरावा आहे तो स्पष्टपणे. आणि मगाशी म्हटलं तसं ऋग्वेदामध्ये अनेक देवतांची सूक्त आहेत, तसं इंद्राच्या सूक्तामध्ये इंद्राची वर्णन येतात. मग त्याच्यामध्ये इंद्राच्या घोड्याला लोखंडी पाय असतात किंवा होते असं त्या एका सूक्तात त्याचं वर्णन आहे. लोखंडी पाय म्हणजे त्याच्या घोड्यांना नाळा आहेत, लोखंडाच्या नाळा आहेत, म्हणजे त्यांना लोखंड माहिती आहे. इंद्राला आणखी एक वर्णन आहे सूक्तामध्ये लोखंडाची नखं असलेलं. मी पुढे वाघनखाचा विषय आता येईलच आपला, पण ती वाघनखाचा ओझरता उल्लेख हा इथे आहे त्याच्या सूक्तामध्ये, लोखंडाची नखं असलेला. मग अफजल खान आठवेल काय होतं, म्हणजे आमचे इंद्र शिवाजी महाराज. तर असा तो विषय होतो. त्यामुळे आम्हाला हे माहिती होतं शस्त्र बनवणं, तलवारी आणि तलवारींचे प्रकार आणि कोणत्या प्रकारची युद्धामध्ये शस्त्र वापरायची, ती किती किती प्रकारची खूप मोठी यादी आहे त्याची. आणि खरोखरच आणि ही शस्त्र आपल्या इथे बनत होती भारतामध्ये. हे जेव्हा इस्लामी आक्रमण झालं त्यावेळी त्यांची काही शस्त्र पारंपरिक होती ती त्यांनी इथे आणली. आणि अर्थात कसं असतं की आपण काही भाग आपल्याला स्वीकारायचा असतो, आपल्याला जे उत्कृष्ट असतं ते आपण घेत असतो. त्याच्यामुळे काही त्यांच्याकडची शस्त्र, उदाहरणार्थ द्यायचं तर अगदी म्हणजे कदाचित आश्चर्य वाटेल, पण तलवार हा शब्द काढल्याच्या नंतर आपल्या सगळ्यांच्या समोर ती वक्र तलवार येते. बरोबर. आणि वक्र तलवार ही ह्या इस्लामी आक्रमकांनी आणलेली भारतातली तलवार आहे, म्हणजे वक्र तलवार. आणि त्यांच्या त्या पर्शियन भाषेमध्ये, फारसीमध्ये तिला समशीर असं म्हणतात. तो समशीर शब्द जो आहे तो फारसी आहे, त्याचा त्यांच्या भाषेतला अर्थ तलवार. आणि आम्ही त्यांना तलवार म्हणजे करस्य बलम असा संस्कृत शब्द आहे. मग त्याच्यावरून तरवाल, तरवार आणि मग तलवार असा शब्दप्रयोग आलेला आहे. म्हणून आपण आपल्या भाषेमध्ये तलवार म्हणतो तिला, आणि पर्शियन भाषेमध्ये जर म्हणायचं म्हटलं तर त्याला समशेर म्हणतो. परंतु त्यांनी आणलेल्या वक्र तलवारी आहेत अक्षरशः चंद्रकुरी सारख्या आकाराच्या त्या तलवारी आहेत ज्याला समशेर म्हटलं. आणि त्याला ती अशी मगाशी म्हटलं तशी जे आकाराची, इंग्रजी जे अक्षराच्या आकाराची मूठ, अशा पद्धती ही पूर्ण समशेर तलवार होते. मग त्या वक्र तलवारी आपल्या इथे काही काळानंतर आपण स्वीकारल्या आणि त्याचा वक्रपणा कमी झाला. मग वेगवेगळ्या ठिकाणी भारताच्या एवढे आता केवढे तरी भारतामध्ये एवढे जिल्हे आणि भरपूर काय काय, तर त्या ठिकाणी बनवणारे जे स्वॉर्ड स्मिथ होते, लोहार होते, त्यांनी आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीने त्या आकार आणि वजन हे या पद्धतीमध्ये तलवारी बनवल्या. म्हणून आपल्याला मग राजस्थानमधल्या तलवारी, सिरोई तलवारी आहेत, रजपुती तलवारी आहेत. आपल्या इकडे बेळगाव आणि कोल्हापूर या भागामध्ये तलवार बनवण्याचे कारखाने होते, म्हणजे लोहार होते आणि इथे ह्या तलवारी बनायच्या. साऊथमध्ये म्हणजे अर्थात आपण दक्षिणीच आहोत महाराष्ट्रीयन लोक, आणि इतिहासात पण दख्खन म्हटलं जातं महाराष्ट्राला. तर आपल्या इथल्या तलवारी आहेत. आणखी जरी केरळ भागामध्ये खाली अतिदक्षिणेमध्ये आपण जर गेलो तर तिकडे कत्ती नावाच्या तलवारी आहेत, नायर तलवारी आहेत. ह्या तलवारी ह्या अजिंठ्याच्या चित्रामध्ये सुद्धा बघायला मिळतात आपल्या ह्या सगळ्या तलवारी. तर अशा तलवारींचे खूप प्रकार आहेत त्याच्यामध्ये. म्हणून मग अशी इंडो पर्शियन जे म्हटलं की नंतर वक्र तलवारी ह्या एक सर्वसामान्य होऊन गेल्या आणि त्याला मुठी येते भारतीय पद्धतीच्या. आणि मग ती तलवार आजची जी आपल्या समोर येते ऐतिहासिक तलवार ज्या म्युझियममध्ये आपण सगळ्या बघायला मिळतो. आणि मग त्या तलवारीत वैशिष्ट्यपूर्ण तलवार ही धोप आहे, जिला मराठा तलवार म्हणतात. तर ती एक त्याच्यामध्ये असे तलवारींमध्ये भरपूर प्रकार आहेत आणि त्याच्यात काळानुसार बदल होत गेले. पूर्वी आपण बनवत होतो, त्याच्यानंतर ही आपण बनवत होतो, पण काही गोष्टी दुसऱ्यांच्या स्वीकारल्या आणि मग त्या बनावटीमध्ये फरक यायला लागला. काही गोष्टी बाहेरून सुद्धा बनवून आलेल्या आहेत. म्हणजे अख्खी ब्लेडच्या ब्लेड हे इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच इथे व्यापाराला यायचे, ते कोकण किनाऱ्याला. म्हणून आजही कोकणामध्ये अनेक घराण्यांमध्ये धोपा बघायला मिळतात इम्पॉर्टेड ब्लेडच्या. बऱ्याच म्युझियममध्ये ते ब्लेड आहेत. त्याच्यावर कंपन्यांची मार्क पण असतात, म्हणजे ते कोरलेले असतात. जर्मनमध्ये सॉलिंजियन ब्लेड जर्मनीकडनं यायचं आपल्या इकडे. एक सिरियामधनं आपल्याकडे ब्लेड यायचं. जिनिवामधलं शिवाजीरावांची तलवार आहे तिचं ब्लेड जिनिवा मधलं आलेलं ब्लेड आहे. तर अशी तिकडून फॉरेन मेड खूप त्यावेळेच्या नावाजलेल्या कंपन्या होत्या तलवारींची ब्लेड आणि तलवारी बनवण्याने. त्यामुळे त्याचं मेटल म्हणजे धातू चांगला होता, ज्या धातूला वूड्स असं म्हणतात. तुम्ही आता जो उल्लेख करताय त्यानुसार
शिवाजी महाराजांनी सुद्धा हे सगळं महत्त्व ओळखलं की आधुनिक शस्त्र जी आहेत ती आपल्याकडे असली पाहिजे, जेणेकरून आपल्याला हे युद्ध जर करायचंय तर म्हणजे त्याच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे, नाविन्य जे असेल त्यात ते सुधारणा व्हायला पाहिजे. तर तशा उद्देशाने बनवल्या पण जात होत्या आणि बाहेरून सुद्धा मागवल्या जात होत्या. त्याचे काय पुरावे स्वरूपामध्ये काय आहे? पुरावे म्हणजे आपल्याला काही कागदपत्रांमध्ये महाराजांनी या इंग्रज फ्रेंच व्यापाऱ्यांकडनं तलवारीची ब्लेड खरेदी केल्याचे उल्लेख मिळतात. आणि त्यांच्या कंपनीचे सुद्धा इथे जे वकील आणि त्या संदर्भाने जे काम करणारे लोक होते, उदाहरणार्थ राजापूरची वखार, राजापूरच्या वखारीतला तिथला अधिकारी आहे त्यांचा, तो त्याच्या सुरतच्या त्यांच्या मुख्य कंपनी त्यांची इंग्रजांची, त्यांना काय कळवतोय की इथे असलेली शस्त्र शिवाजींनी म्हणजे शिवाजी महाराजांनी सगळी खरेदी केली आहेत आणि इथे शस्त्रच नाही आहेत असं तो त्याला तर कळवतोय. म्हणजे कसं होतं की म्हणजे हा माणूस शस्त्र खरेदी करतोय म्हणजे सैन्य उभं करतोय आणि मग हे कुठेतरी धोकादायक म्हणून तो कळवतोय. तर ते इंग्रजांची पत्र याला पुरावे आहेत की शिवाजी महाराज यांच्याकडनं ब्लेड्स खरेदी करतायत, बंदुकी मागतायत, दारू गोळा तोफेचे गोळे मागतायत. पन्हाळगडच्या युद्धाच्या वेळेचा तर त्यावेळी पण उल्लेख आहेत. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो रेविंग्टन आला होता आणि त्याने पन्हाळ्यावर तोफ डागल्या होत्या आणि म्हणून महाराजांनंतर राजापूरची वखार बुडवली होती. म्हणजे खडून अक्षरशः बंदच ते त्यांचं मोठं आक्रमण होतं ते. म्हणजे ते लोक हा माल सगळा आणत होते, जसे मुघल घेत होते, आदिलशाही आणि इतर ज्या काही शाह्या होत्या ते घेत, तसे महाराज सुद्धा ही शस्त्र विकत घेत होते आणि आपल्याकडे बनतही होते, दोन्ही चालू होतं म्हणजे असं. पण मग आता ही या संदर्भात असे पुरावे आहेत की ही शस्त्र विकत घेतली त्यासाठी किती खर्च केला गेला किंवा त्यासाठी काही वेगळा खर्च राखून ठेवण्यात येत होता, जसं आज आपण संरक्षणावर वेगळा खर्च करतो तशा पद्धती? नाही, याला तर एकदम म्हणजे शस्त्र तर आलं, अर्थात शस्त्रांशिवाय होणार नाही, पण असं स्पष्ट शस्त्रांसाठी पैसे असं न करता, कारण शेवटी काय होतं इतिहासामध्ये तर्कशास्त्र एक नावाचा फरक असतो. तर सगळ्यांना आता ते व्हॉट्सअप आणि फेसबुकमुळे ती 2 पत्र आणि ती ओरिजिनल जी पत्र आहेत जी मोडीत लिहिलेली आहेत ती उपलब्ध आहेत. शिवाजी महाराजांनी एक किल्ल्यांच्या भविष्यकाळामध्ये जर का कधी म्हणजे जसं पन्हाळगडला वेढा पडला होता तसं काही झालं, कारण त्यांना अंदाज होता की औरंगजेब आज ना उद्या दक्षिणेत येणारच, हे सगळं जे चाललंय ते आपलं बघून कधीतरी तो येणारच, आणि त्यावेळी आणीबाणीच्या वेळेला पैसा वापरायला मिळाला पाहिजे म्हणून रिझर्व्ह फंड त्यांनी प्रत्येक किल्ल्यावर ठेवला होता आणि किल्ल्यांच्या डागडुजी करता काही रक्कम ठेवली, म्हणजे रायगडाकरता 1.5 लाखाची रक्कम ठेवली आहे त्यांनी, आणि हे रिझर्व्ह फंड सगळे आहेत. तर त्याची ती 2 पत्र आहेत. त्या पत्रामध्ये कोणत्या कोणत्या किल्ल्यांना किती ठेवलाय रिझर्व्ह फंड आणि हे त्याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे. तर तो जो खर्च आहे तो किल्ल्यासाठी केलेला आहे, म्हणजे किल्ल्याचं सगळं, आणि किल्ला हे मुख्य लष्करी केंद्र आहे आणि तिथे लढाया सतत होत होत्या आणि संरक्षणाचं तेच मुख्य साधन होतं किल्ला. मग संरक्षण म्हटलं म्हणजे शस्त्र आलं, म्हणजे त्याच्यामध्ये नक्कीच शस्त्रांकरता काही पैसे त्यातले वापरले जात असतील, कारण त्याच्या आधी आपल्याला वाचायला मिळतं, त्याचे काही संदर्भ मिळतात की ही शस्त्र त्यांनी त्यांच्याकडनं मागितलेली आहेत. महाराज जिंजीचा किल्ला महाराजांनी पाडून परत बांधलाय आणि त्याच्याकरता सुद्धा ते त्यांच्याकडे चांगल्या तोफा मागतायत, पण तिकडे पितळी तोफा त्यावेळी पंचधातूच्या, तर ते त्यांना सांगतायत की आम्हाला चांगल्या तोफा द्या आणि हा दारुगोळा उडवणारे तुमचे इंजिनियर्स द्या, आम्ही त्यांना वेतन देऊ जे काय त्यांना हवं असेल ते. तर त्यासाठी ते महाराज मागतायत. म्हणजे हे शस्त्र खरेदी करणं ह्या अनेक संदर्भातून स्पष्ट बघायला मिळतं आपल्याला. आता ही जेव्हा आधुनिक शस्त्र आपण इथे बनवली म्हणा किंवा बाहेरून आणली, त्याच्यामुळे काही लढायांमध्ये फरक पडला किंवा त्याचा उपयोग झाला आणि आपण चांगलं युद्ध करू शकलो, युद्ध कौशल्य अधिक चांगलं झालं, तर असं त्याचे काही पुरावे किंवा असा उल्लेख आहे का? पुरावे म्हणजे आपल्याला आता युद्धांची तर स्पष्ट माहिती आहे, बऱ्याच कागदपत्रांमधनं आपल्याला ते स्पष्ट झालेलं आहे. आणि युद्ध म्हटलं की शस्त्र महत्वाचं आहे आणि शस्त्राबरोबर अर्थात जे मन घडलं जातं सगळ्यात पहिल्यांदा, म्हणजे आपण ज्याला असं म्हणू की नॅशनल कॅरेक्टर असं त्याला शब्द जास्त चांगला होईल की राष्ट्रासाठी आम्ही काही करायला तयार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे मानसिकरित्या तयार पाहिजे, तर त्यांनी ते केलंय आणि मग तुम्हाला बळ देण्याकरता हातात शस्त्र पाहिजे आणि ते शस्त्र आधुनिक पाहिजे. तर हे लक्ष दिलेलं जागोजागी लक्षात येतं अनेक कागदपत्रांच्या आणि त्यांच्यामध्ये ते उल्लेख येतात त्या पद्धतीचे. त्यांच्या शस्त्रांचे चांगले वर्णन येतात, शिवाजी महाराजांच्या तलवारींची वर्णन शिवभारतामध्ये वगैरे येतात, राधामाधव विलासचंपूमध्ये शहाजीराजांच्या तलवारीचं वर्णन आहे, अशा अनेक शस्त्रांची वर्णन येतात. त्याच्यामुळे लक्षात येतं की ह्या प्रत्येक काळातल्या योद्ध्यांनी शस्त्रावरती सुद्धा आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे. मानाची किंवा महत्वाच्या प्रसंग युद्ध झाल्याच्या नंतर सुद्धा ज्यांनी शौर्य गाजवलंय त्यांना तलवारी वगैरे म्हणजे तलवारी
च्या पहिल्या पानाचा मान जो जेध्यांना होता, तर तो जेध्यान याच्या वेळेला बांदलांना दिला गेला. म्हणजे आपल्याला हे माहिती आहे. तर तो म्हणजे ती तलवार आहे, त्यांना तलवार घेऊन दरबारात यायचं परवानगी होती. पहिल्या पानाचा मान म्हणजे राजा दरबारात प्रवेश करताना. म्हणजे याचा अर्थ त्या तलवारीला किती महत्व आहे आणि तो विश्वास त्याच्याबरोबरचा. त्यामुळे ह्या सगळ्याचा जर आपण व्यवस्थित जर अभ्यास केला तर ते निष्कर्ष त्याच्यामधनं येतो. त्याच्यामुळे शस्त्र हा विषय किती महत्वाचा आहे हा आपल्याला हळूहळू लक्षात यायला लागतो. म्हणजे आता तुम्ही हे मानाची गोष्ट जी सांगितली, जसं आजकाल आपण पाहतो वेगवेगळ्या प्रचार सभा असतात, तिथे तलवार दिली जाते किंवा तलवार बाहेर काढून एक प्रकारचं सुरुवात केली जाते सभेला. तर तसं त्यावेळेचं काय नेमकं असं सन्मानाचं हे होतं? कसं आहे की शक्तीचं प्रतीक शस्त्र आहे. शक्तीचं प्रतीक शस्त्र आहे. आणि आपण शक्ती म्हणजे भवानी मातेला शक्तीच म्हणजे ती देवी आहे आणि ती शक्ती स्वरूप आहे, तीच बळ देत असते थोडक्यामध्ये. आणि त्याच्यामुळे ते तलवारीला एक त्याचं म्हणजे त्याचा तो एक ती झळाळी प्राप्त झालेली आहे थोडक्यामध्ये सांगायचं म्हटलं तर. आणि म्हणून योद्ध्याचा मान शस्त्र देऊनच केला जातो. म्हणजे शक्ती त्याला प्रदान केली जाते किंवा त्याच्या शक्तीचा मान राखला जातो. आणि म्हणून पूर्वीच्या काळी सुद्धा ही शस्त्रच मानाची शस्त्र दिली जायची वीरांना. आजही आधुनिक पोलीस दलामध्ये किंवा आजची आपली नेव्ही आहे किंवा मिलिटरी आहे, आपण बघतो 26 जानेवारी 15 ऑगस्टला ते तलवार घेऊनच ते मार्चला निघतात. बंदुकी असतात अर्थात, पण तलवारही असते. म्हणजे तलवारीचं महत्व कमी झालेलं नाहीये. अनेक कार्यक्रमांमध्ये हे शक्तीचं प्रतीक म्हणून दिलं जातं. तलवार बाहेर काढून दाखवणं म्हणजे ते शक्ती प्रदर्शन आहे, म्हणजे पॉवर आहे. तर ते प्रतीक स्वरूप आहे आणि हे म्हणजे तलवार असं झालं. अनेक काही चिन्ह आहेत वापरलेली, त्या म्हणजे देशांचे झेंडे असतील ध्वजांवरती वगैरे. जसं ओमानच्या ध्वजावरती 2 जमी आहेत, नेपाळच्या इथे त्या कुकर आहेत, त्यांच्या त्या टोपीवर सुद्धा ते असतात. त्यामुळे शस्त्र हा विषय अशा पद्धतीचा आहे सगळा. आता शिवकालीन इतिहासाबद्दल पाहायचं झालं तर स्वतः शिवाजी महाराजांनी वापरलेली अनेक शस्त्र आहेत, ही याविषयी अनेक चर्चा होत असतात. खरोखर त्यातली किती उपलब्ध आहेत किंवा त्या काळामध्ये वापरली गेली असतील, प्रत्यक्ष कदाचित शिवाजी महाराजांनी वापरली नसतील, पण त्या काळात होती ती, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांकडे असतील, तर अशी शस्त्र आहेत का किंवा त्याविषयी काय अभ्यास झालेला आहे? अशी आपल्याकडे शस्त्र पुष्कळ आहेत. फक्त त्याचे उल्लेख आणि लिखित स्वरूपामध्ये त्याची माहिती सामान्य लोकांपर्यंत गेलेली नाही. पण पुष्कळ शस्त्र आहेत. अनेक ऐतिहासिक घराणी आहेत जी त्या काळामधले सरदार घराणी होती किंवा शौर्य गाजवलेले वीर होते, त्यांची घराणी, त्यांचे वंशज आजही महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. त्यातल्या काही लोकांकडे या शस्त्रांचं त्यांनी अजून जतन केलेलं आहे. मग ते पारंपरिक शस्त्र म्हणजे यांचं शस्त्र म्हणून आम्ही आमच्या घराण्यात आहे असं ते सांगतात. काही ठिकाणी त्याला कागदी पुरावे आहेत, काही ठिकाणी म्हणजे त्या काळातले उल्लेख असलेले. पण अशी शस्त्र आज पाहायला मिळतात. दुसरं, जेवढी संग्रहालय आहेत त्या संग्रहालयांमध्ये अनेक योद्ध्यांची शस्त्र ठेवलेली आहेत. काही शस्त्रांवरती योद्ध्यांची नावं कोरलेली असल्यामुळे ती शस्त्र त्यांचीच. मग अकबर आणि औरंगजेब वगैरे हे लोक आहेतच. आणि इतर काही शस्त्र आहेत. तसं काही योद्धे, उदाहरणार्थ प्रतापगडला एक तलवार आहे, ती हंबीरराव मोहितेची म्हणून सांगितली जाते. अशी शस्त्र आपल्याला योद्ध्यांची आजही पाहायला मिळतात. तलवारी असतील किंवा भाले असतील किंवा त्या दांडपट्टा महत्वाचं शस्त्र आहे, म्हणजे पट्टा, ही त्यांची म्हणून आज पाहायला मिळतात आणि ती आहेत, ती शस्त्र आहेत, उपलब्ध आहेत. आता शिवाजी महाराजांचाच उल्लेख आला तर स्वतः शिवाजी महाराजांची भवानी तलवार ज्याला म्हटलं जातं किंवा अंबा आहे, तुळजावा, तर ह्या सगळ्या तलवारींबद्दल सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची माहिती उपलब्ध होत असते. ती ओरिजिनल कुठली आहे, कुठून आली किंवा, तर त्याविषयी काय सांगता येईल? खरं हा विषय म्हणजे आता सध्या 350 वर्ष राज्याभिषेकाचं चालू आहे शिवाजी महाराजांचं आणि राज्याभिषेक 351 सुरू झाला. या वर्षी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला सुरू झाला. या अनुषंगाने तलवार आणि वाघनख याच्यावरती महाराष्ट्रात बरीच खळबळ झाली. गोष्ट खूप चांगली होती आणि ऐकायलाही आजही खूप चांगलं वाटतंय की ती तलवार आणि ते वाघनख आम्हाला बघायला मिळणार आहे, आमच्या देशात येणार आहे, विशेष करून महाराष्ट्रामध्ये. इतिहासाच्या दृष्टीने आपण जर पाहिलं तर महाराजांच्या 3 तलवारी आपल्याला आता पाहायला मिळतात. मग ती लंडनला आहे जी तलवार त्या बकिंगहॅम पॅलेसमध्ये, ती तलवार शिवाजी महाराजांची असं सांगितलं जातं.
आणि ती पाहिल्याची अनेक इतिहासकार त्याची नोंद करतात. ती ग्रँड डब सुद्धा ते सांगतो. आणि आपले बाबासाहेब सुद्धा बाबासाहेब पुरंदरेंनी ती बघितलेली आहे तलवार. माणिकराव, प्रोफेसर माणिकराव म्हणून आहेत बडोद्याचे, प्रताप शस्त्रागाराचे जे त्या विषयातले मुख्य, त्यांची पण पुस्तक आहेत. तर त्यांनी ती तलवार स्वतः बघितलेली आहे तिथे जाऊन. तर ती तलवार आजही तिथे वर्षातून मला वाटतं एक दिवस सामान्य लोकांना बघायला पत्रव्यवहार करून मिळते आपल्याला ती. आणि तिचे फोटो वगैरे उपलब्ध आता नेटवर, तर ते हवं तुम्हाला अगदी आहे. तर ती तलवार एक तिथे आहे, जिला कदाचित जगदंबा म्हटलं जातं. ते सोन्याच्या पत्र्याचा त्याला मुलाम आहे मुठीला, त्याच्यावर जवळजवळ 350च्या आसपास माणिक म्हणजे लाल आणि पाचू म्हणजे हिरवे आणि हिरे सफेद असे ते खडे आहेत त्याच्यावर जडवलेले. आणि तिला एक रेशमी त्याला मुसळ तलवारीच्या मॅनाला बांधून ठेवण्याकरता ती दोरी असते आणि ती कडी त्या मुठीला असते. मग अशी मराठा बोट मी सांगितली ती. अशा रीतीमध्ये ती तलवार आहे तिथे. दुसरी एक तलवार आपल्या इथेच आहे, शिवलंका म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला, जो शिवाजी महाराजांनी बांधला. या किल्ल्यामध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी आपल्या वडिलांचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधलं आणि त्यांची मूर्ती स्थापन केली, जी आपण आज किल्ल्यामध्ये जाऊन बघू शकतो, सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये. त्या किल्ल्यात शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर आता काचेच्या पेटीत एक तलवार ठेवलेली आहे. तर ती तलवार शिवाजी महाराजांची आहे आणि तुळजा फिरंग असं तिचं नाव आहे. फिरंग म्हणजे पुन्हा फॉरेनहून तिचं ब्लेड आणलेलं, म्हणजे फिरगणातनं आणलेली ती फिरंग, म्हणून तिला फिरंग म्हणतात. लांबच्या लांब सरळ पात्याची आहे, मराठा मूठ आहे. आणि सिंधुदुर्ग किल्ला समुद्रातच आहे, भर समुद्र, त्याच्यामुळे तिथल्या हवेमुळे तलवारीचं खूप नुकसान झालेलं आहे. पण ती तलवार आज आम्हाला बघायला मिळते, ती शिवाजी महाराजांची तलवार आहे. तिसरी तलवार आहे ती साताऱ्याला आत्ताचे थोरल्या गादीचे वंशज म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं जे पातं चालत आलं त्या घराण्याचे वंशज म्हणजे आत्ताचे उदयनराजे भोसले ज्या, तर त्या भोसल्यांच्या राजघराण्याचं जलमंदिर आहे साताऱ्याला. त्या जलमंदिरामध्ये एक तलवार ठेवलेली, तिला काही लोक भवानी तलवार म्हणतात किंवा अजून काही म्हणत असतील. पण कोणत्या तलवारीचं नाव कोणतं यापेक्षा त्या तलवारी शिवाजी महाराजांच्या ते आमच्यासाठी खूप मोठं आहे. तर ती तलवार शिवाजी महाराजांची आणि ती दसऱ्यातनं एकदा पूजा केली जाते आजही. आणि तिची एक दिवस ती तलवार फक्त सामान्य लोकांना पाहायला मिळू शकते म्हणजे त्या कार्यक्रमामध्ये. आणि याची परंपरा शाहू महाराजांनी त्यांच्या डायरीत लिहिलेली आहे. प्रतापसिंह महाराज शेवटचे छत्रपती त्यांनी सुद्धा त्यांच्या डायरीत लिहिलेलं आहे की ती दसऱ्याला काढली जाते, तिची पूजा केली जाते आणि ती अद्भुत अशी तलवार आहे जी शिवाजी, असं त्यांनी म्हटलेलं आहे. ती तलवार तिथे आहे. पण या तलवारींवर शिवाजी महाराजांचं नाव वगैरे कुठे नाहीये. त्याच्यामुळे इतिहासाच्या दृष्टीने जेव्हा आपण बघतो तर त्याच्यावर स्क्रिप्ट नसल्यामुळे किंवा त्याविषयी तसे स्पष्ट कागदपत्र नसल्यामुळे त्याच्यावरती मग अनेक संशोधन आपापली मतं मांडतात आणि काही तर्काने मांडलेले असतात. पण आपण असं जेन्युअनली सांगता येत नाही की हीच ती आहे, पण त्या शिवाजी महाराजांच्या तलवारी आहेत एवढं मात्र नक्की. कोणतीही नाव कोणाचं आणि कोणती कुठे हे काही असेल तरी त्या महाराजांच्या तलवारीसाठी आम्हाला वंदनीय. हा मुद्दा त्यासाठी महत्वाचा आहे की ही तलवार जी जेव्हा आपण पाहतो किंवा एखादं शस्त्र पाहतो तेव्हा निश्चितपणे प्रत्येकाला एक स्फूर्ती मिळते, त्याच्यातून प्रेरणा मिळते, ते महत्वाचं असतं आणि तो इतिहास पुन्हा एकदा त्याला अभ्यासावा असं वाटतं. त्यामुळे त्या दृष्टीने किती महत्वाचं असतं. एक आणखी सांगता येईल या तलवारीच्या दृष्टीने की शिवाजी महाराजांना जी तलवार होती ती गोवेल्याचे सावंत म्हणून, म्हणजे थोडा गैरसमज आहे की गोवाचा आणि काही संबंध. गोवेले म्हणजे आत्ताचा जो रायगड जिल्हा आहे त्या रायगडच्या इथे गोवेले नावाचं आजही गाव आहे आणि त्या गोवेलीत आजही सावंत लोक राहतात आणि आजही अशा पद्धतीच्या तलवारी त्यांच्याकडे पाहायला मिळतात. तर त्या गोवेल्याच्या सावंतांनी ही तलवार शिवाजी महाराजांना भेट दिलेली असे उल्लेख आहेत बखरीमध्ये. शिवदिग्विजय बखरीमध्ये आहेत, चिटणीस बखरीमध्ये आहेत, त्याच्यानंतर चित्रगुप्ताची बखर म्हणून आहे. त्या बखरीमध्ये शिवाजी महाराजांच्या शस्त्रांची नावं आहेत. त्याच्यामध्ये भवानी, तुळजा आणि जगदंबा अशी 3 तलवारींची नावं आहेत. त्यामध्ये तो तुळजा फिरंगच म्हणतोय. आणि शिवाजी महाराजांचं एक गुरुज होतं, गदेसारखं एक शस्त्र असतं, गदा असते एक प्रकारची, रवीसारखी तिचं पाती असतात, तिला रवी जशी तसंच दिसतं, त्याला गुरुज किंवा गुरगुच असं म्हणतात, मेस इंग्लिशमध्ये. तसं शिवाजी महाराजांचं गुरुज देखील होतं आणि त्याचं नाव शंभू प्रसाद असं त्या बखरीत लिहिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ता दांडपट्टा सुद्धा बरीच चर्चा झाली महाराष्ट्रामध्ये. दांडपट्टा सुद्धा शिवाजी महाराजांचा होता, त्यांचा मराठ्यांचा आवडता शस्त्र आहे दांडपट्टा. एक प्रकारची तलवार आहे दुधारी त्याला दांडपट्टा म्हणजे. तर शिवाजी महाराजांच्या दांडपट्ट्याचं नाव त्या बखरीमध्ये यशवंत असं लिहिलेलं आहे. म्हणजे अशी 5 नावं आहेत शस्त्रांची महाराजांच्या. हे लिखित पुरावे झाले बखरींमधले.
आणि मगाशी जे सांगितलं ते गोवल्याच्या सावंत त्यांनी दिले. आणखी एक उल्लेख आहे म्हणजे वेगवेगळे वक्रींमध्ये, कारण वेगवेगळ्या काळातले आहेत त्या, तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की हरिहरेश्वरला शिवाजी महाराज आले होते आणि हरिहरेश्वराचं पूजा वगैरे केली, त्यावेळी गोवल्याचे सावंत तिथे आले होते, तेव्हा त्यांनी ती तलवार त्यांना दिली आणि तो भवानीचा प्रसाद, मगाशी म्हटलं तरी शक्तीचा प्रसाद तो, म्हणून शिवाजी महाराजांनी ती आदरपूर्वक आणि मोठ्या भावनेने ती घेतली, त्यांनी भेट घेतली. पण त्यांनी 300 होऊन त्यांना दिले त्या तलवार, शस्त्र म्हणजे असंच घेऊन आहे त्याचं काहीतरी, म्हणून 300 होऊन दिले याचा उल्लेख त्याच्यामध्ये येतो. आणि मग ती तलवार त्यांनी पूजेला लावली, म्हणजे मुख्य प्रसंगाच्या वेळेला त्या तलवारीला ते म्हणजे तिची पूजा किंवा प्रार्थना करून तलवार ते धारण करायचे. हे बकरीमध्ये आलेले उल्लेख आहेत शस्त्रांविषयी आणखी वेगवेगळ्या बकरीमध्ये. त्यामुळे त्यांच्या शस्त्रांची माहिती आपल्याला बऱ्यापैकी आहे, नाही असं नाहीये. दुर्दैवाने रायगडवरती जे इतिगत खानाने रायगड घेतला त्यावेळी रायगडवर सगळं जाळून टाकलं गेलं आणि नंतरच्या काळामध्ये काही आगी लागल्या होत्या रायगडला, म्हणजे तो जवळजवळ 100 वर्षाचा काळ, 150 वर्षाचा काळ आहे तो. काही कारणांमुळे, वीज पडल्यामुळे, इंग्रजांच्या काळामध्ये देखील त्यांनी तोफांचा आणि बंदुकांचा भडीमार केला होता. या सगळ्या जाळपोळीमध्ये रायगडवरचा दफ्तरखाना जाळून टाकला गेला. इतिगत खानाने जेव्हा रायगड घेतला तेव्हा सुद्धा त्यांनी दफ्तरखाना जाळला. त्याच्यामुळे रायगडवरचं जे ऑफिस होतं, जिथे सगळं रेकॉर्ड ठेवले होते कागदोपत्री, हे सगळे जळून गेले. रायगडच्या बरोबर रायगडच्या परिसरामध्ये आणि स्वराज्यामध्ये सगळीकडे जाळपोळ चालू होती, म्हणजे कारण त्यांचा तो सगळा विध्वंस चालू होता. त्याच्यामध्ये अनेक कागदपत्र आपले जळून गेले. मुख्य म्हणजे जे मोठं नुकसान आमचं झालं महाराष्ट्राचं, ते रायगडचा दफ्तरखाना जळल्यामुळे शिवकालीन कागदपत्र आपल्याला उपलब्ध नाही होतात. मग त्या संदर्भाने इतर कागदपत्रांमधून आपल्याला इतिहास मांडावा लागतो. जर रायगडची कागदपत्र असते तर आपल्याला याच्याविषयी खूप चांगले लिखित पुरावे स्पष्टपणे मिळाले असते. आता तुम्ही मी हे तलवारीचं सांगत असतानाच वाघनखाचा उल्लेख आला आणि सध्या आपला तो विषय सगळा चर्चेत आहे की कोणती खरी वाघनखं आहेत, कुठे आहेत, किंवा त्याविषयी चर्चा चालू असते. त्याविषयी काय सांगाल मी, तुमचं स्वतःचं वाचन? आणि वाघनख म्हटल्यानंतर मी तर म्हणजे माझं तर असं स्पष्ट मत आहे की वाघनख म्हणजे महाराष्ट्र, वाघनख म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कारण हे शस्त्र जे आहे ते मुळातच शिवाजी महाराजांच्याच काळातलं आहे की त्याच्या आधी होतं, किंवा त्याविषयी त्याच्या आधी कोणी वापरलेला उल्लेख नाहीये आणि महाराजांनंतर कोणी वापरलेला उल्लेख नाही. सगळ्यात पहिल्यांदा आणि शेवटचं छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलं आणि त्याच्याने मोठा त्यांनी इतिहास घडवलेला आहे. कारण अफजल खानाला फाडणं, हे फाडणं बिडणं ठीक आहे, म्हणजे तो त्यांचा पराक्रम आहेच, पण त्याच्या बाहेर अफजल खानासारखा जो विजापूर सारख्या मोठ्या दक्षिणेतल्या शाहीचा जो सरदार होता मुख्य, आणि त्याचा जो दबदबा होता, त्याच्या मारण्यामुळे ते सगळं संपलं आणि एक नवीन पर्वच महाराजांनी चालू केलं अफजल खान मेल्यामुळे. पण अफजल खानासारख्या एवढ्या प्रचंड उंच आणि धिप्पाड असलेल्या माणसाला त्या मानाने महाराज किरकोळ होते, म्हणजे याची वर्णनं मिळतात आपल्याला. त्यांनी काय त्याला मारायला धोप किंवा काय मोठी शस्त्र नेलं नाही, तर त्यांनी छोटंसं शस्त्र जे हातामध्ये लपतं, म्हणजे त्याला अंगठ्यांप्रमाणे वरती 2 रिंग असतात आणि त्याची नखं खाली असतात, त्यामुळे करंगडी आणि तर्जनी याच्यात ते घातलं जातं आणि त्याची नखं याच्या खाली असतात. बंद केल्यानंतर इथून अंगठ्या घातल्यासारख्या वागतात आणि आत नखं असतात, त्याच्यामुळे ते गुप्त शस्त्र आहे थोडक्यात. जे धनुर्वेदामध्ये असिपुत्रिका सांगितलेलं आहे त्याच्यामधलं हे वाघनख आहेत. आणि ते शस्त्र अर्थात त्याच्यावरती सुद्धा खूप आपल्याकडे म्हणजे इतिहासाच्या गैरसमजांवरती एवढं काही प्रकार म्हणजे इतिहासाची तोडमोड खूप झालेली आहे. वाघनखाच्या बाबतीत सुद्धा त्या काळापासून तोच प्रकरण होत आलेलं आहे. त्याच्यामुळे एक आणखी बातमी पसरवली गेली की रुस्तुमे जवान त्याने वाघनख म्हणे शिवाजी महाराजांना पाठवून दिले, पण त्याला काही कोणत्याही प्रकारचा ऐतिहासिक पुरावा मुळीच नाही, अजिबात नाही. ते कुठेतरी कोणत्या तरी काळी पिकवलं गेलेलं आहे. पण ते शस्त्र महाराजांनी निर्माण करून घेतलं असेल, कारण त्याच्या पूर्वी कोणीच कुठे वापरल्याचा उल्लेखच नाहीये. आणि ते महाराजांनी वापरल्याचे उल्लेख वक्रीमध्ये येतात. जेदे शकावलीमध्ये सुद्धा वाघनख वापरल्याचा उल्लेख आहे. फक्त शिवभारत सोडलं तर पोवाडा जो अज्ञानदासाचा त्या काळामध्ये, शिवाजीराजांच्या काळामध्ये तो अज्ञानदास म्हणजे त्याला आगिनदास असं म्हटलंय मराठी भाषेमध्ये, त्याचा पोवाडा जो अफजल खान वाजवला त्याच्यामध्ये पण त्याने वाघनखाने अफजल खानाला आणि बिचवानी फाडलं हे स्पष्ट लिहिलेलं आहे. म्हणजे वाघनख वापरल्याचे हे स्पष्ट उल्लेख झाले त्याच्यामध्ये. मग हे वाघनख महाराजांनी बनवून घेतलं असणार. जर आधीपासूनचं असतं तर ते कुठेतरी रिफ्लेक्ट होईल ना इतिहासामध्ये, इंग्लिश कागदपत्रांमध्ये, फारसी कागदपत्रांमध्ये, डच कागदपत्रांमध्ये. जेवढे भारतात त्या काळामध्ये लोक होते, राज्यकर्ते किंवा व्यापारी, येत नाही उल्लेख. तो डायरेक्ट शिवाजी महाराजांच्याच वेळेला येतोय. म्हणजे शिवाजी महाराजांनी ते बनवून घेतलं असावं असं तर्क करायला काही हरकत नसावं. आणि म्हणून ते आश्चर्यजनक होतं. अफजल खानाला कल्पनाच नव्हती हे असं काही
हा येऊन हे करेल, कारण त्याला तो एक प्रकारचा आश्चर्याचा धक्का होता त्याला. आणि युद्ध नीतीमध्ये समोरच्याला एखाद्या नवीन शस्त्राने किंवा नवीन डावपेचाने त्याला चकित करणं, आणि तो जेव्हा चकित होतो त्यावेळी त्याचं लक्ष विचलित असतं. हे विचलित झाल्याच्या काळामध्ये हे काम केलं जातं, आणि महाराजांनी ते बरोबर साधलंय. ते सगळं केलंय वाघनखांमुळे. त्याच्यामुळे तो जो पराक्रम मोठा अफजल खानला मारण्यानंतर जो इतिहासामध्ये बदल केला त्याचं कारण जे आहे ते हे शस्त्र मूळ वाघनख आहे. म्हणजे वाघनखाने त्याला मारलंय, आणि म्हणून ते महत्वाचं आहे. दुर्दैवाने आपल्या ते वाघनख त्या काळामध्ये इंग्लंडला गेलं. त्याचा मला एक थोडक्यात सांगायला आवडेल कसं गेलं ते, कारण हा प्रश्न आहे लोकांना की वाघनख तिकडे कसं काय गेलं, किंवा ही तलवार तरी तिकडे कशी काय गेली लंडनमध्ये. तर दोन्ही तलवारींच्या घटना, एक तर तलवार गेलेले कोल्हापूरचे जे त्यावेळेचे चौथे शिवाजी महाराज होते, त्यांचं वय 8 वर्षाचं आहे तेव्हा. तर त्यावेळी इंग्लंडचा प्रिन्स भेटीला आला होता, राजा एडवर्ड, आणि एकमेकांना काही भेटी दाखल गोष्टी ठरल्या होत्या अगोदर, कारण हे पूर्वी सगळं ठरायचं. जसं आता 2 ऑफिसर भेटणार असेल तर त्या मीटिंग्समध्ये सगळं अजेंडा, तसं त्यावेळी सुद्धा ते व्हायचं, कारण तसे कागदपत्रांमध्ये अभ्यास केला लक्षात येतं आपल्याला. मग त्या भेटी कोणत्या द्यायच्या, तर त्या मौल्यवान कोणत्या आहेत, तर मग त्यावेळी कदाचित ही तलवार ती भेटी द्यायची ठरली. आणि त्यानेही महाराजांना एक सुंदर तलवार स्पेशल बनवली गेली होती. ती तलवार आज कोल्हापूरच्या म्युझियम मध्ये पाहायला मिळते, त्या प्रिन्सने दिलेली. त्यावेळी ती तलवार अशी भेटी दाखल गेलेली आहे तिकडे. आणि वाघनखाचा विषय असा आहे की शेवटचे छत्रपती प्रतापसिंह महाराज भोसले सातारचे, आणि तिथला इंग्रजांचा जो अधिकारी आहे ग्रँड डफ, ज्याने मराठ्यांचा इतिहास पहिल्यांदा लिहिला, हा ग्रँड डफ तिथे असताना त्याची आणि ग्रँड डफची आणि त्याची चांगली मैत्री झाली होती दोघांची. आणि तो जेव्हा रिटायर होऊन परत मायदेशी जायला लागला तर त्यावेळी त्यांनी ती मागून घेतली, म्हणजे किंवा त्यांनी विचारलं असेल राजाने म्हणजे काय देऊ भेट वगैरे, तर त्यावेळी ती वाघनख त्यांनी मागितली आणि त्यांनी दिली. तो घेऊन गेला तिकडे. त्याच्यानंतर त्याचा नातू, मला त्याचं नाव लक्षात नाही, पण त्याच्या नातवाने किंवा पंटू ह्या ग्रँड डफचा, त्याने ते मग त्या इंग्लंडच्या ते जे म्युझियम आहे त्यांचं तिथलं, तर तिथे ते अल्बर्ट म्युझियम, तर तिथे त्यांनी आणखी काही वस्तू होत्या त्याच्यात हे वाघनख त्यांनी ते दिलंय. त्यामुळे त्यांच्या लेखी नोंदी आहेत की हे शिवाजी महाराजांचं आहे म्हणून, आणि त्या म्युझियमला दिलेले आहेत. मग ते तेव्हापासून तिथे वाघनख, म्हणजे ते असं ते गेलेलं आहे वाघनख तिथे. म्हणजे त्याविषयी ते चर्चा असते की हे शिवाजी महाराजांनी वापरलेलं होतं किंवा वापरलेलं नाही. अनेक वाघनख कदाचित वेगवेगळ्या प्रकारची उपलब्ध असतील किंवा तेव्हा बनलेली असतील आणि ती ठेवली असतील, पण ते तो काळ दर्शवणार आहे, म्हणजे तो शिवकाळ आहे तो. बरोबर आहे, त्या काळातलं इतिहास एवढा सत्य आहे की वाघनखाने अफजल खानाचा वध झाला, आणि त्याच्यामुळे इतिहासामध्ये खूप मोठे बदल, स्वराज्य मुख्य जे सेटल झालं आणि वाढलं, त्याला सगळ्यात महत्वाचं कारण अफजल खानाचा केलेला महाराजांनी वध हे जाणीवपूर्वक त्यांनी केलेलं आहे की हे केल्यानंतर काय होणार आहे भविष्यामध्ये चा विचार त्यांनी केलेला आहे त्या द्रष्टा राजाने, आणि त्याच्याकरता ते वाघनख वापरलं. त्याच्यामुळे तुमचा हा इतिहासाचा जो बेंचमार्क आहे अफजल खान वध, तिथे वाघनख सुद्धा शस्त्रांमधला बेंचमार्क आहे. मग आता बाकी संशोधनाचा विषय आहे, ते आता संशोधक अभ्यास करतायत, बरेच चांगले चांगले अभ्यासक आणि आपापलं तर्क मांडतायत. आज ना उद्या आपल्याला या गोष्टीचा चांगला पुरावा मिळेलच, पण सध्या जी वाघनख आहेत ती छत्रपती घराण्यातनं गेलेली आहेत, हे सत्य आहे. म्हणजे हे मी सुद्धा मांडले. ती शिवाजी महाराजांना की नाही आहेत की नाही हे थोडं कागदपत्र आणि इतर गोष्टींचा अभ्यास होणं गरजेचं आहे इतकंच, पण ती आमची आहेत. पण निश्चितपणे लोक जेव्हा पाहतील तेव्हा त्यांना एक शिवकाळाचा एक पुन्हा एकदा आठवण होईल, त्यांना एक जागृती, प्रेरणा, शक्ती, हे महत्वाचं कारण आहे. प्रेरणा देते, म्हणजे त्याच्यातनं खरोखरच तुम्हाला म्हणजे एक वेव्स निघतात त्यातनं, म्हणजे या एखाद्या ऐतिहासिक घटनेतनं नावातून जसं शिवाजी हा मंत्रच झालाय आता, लगेच अंगामध्ये सगळं संचारलं, तसं त्या शस्त्रांचं आहे आणि त्या वस्तूंचं त्यांनी वापरलेल्या त्या काळात. आत्ताच्या काळातल्या युवकांनी म्हणा किंवा नवीन पिढीतल्या लोकांनी याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे? म्हणजे जेव्हा आपण संग्रहालयामध्ये जातो तेव्हा एक बघतो, धावती भेटच असते आपली जवळपास, किंवा बघता आपल्याला तिथे काय लिहिलेलं असतं, नाव लिहिलेलं असतं किंवा काहीतरी साल लिहिलेलं असतं, तेवढं आपण बघतो आणि जातो. तर या बाबतीत आपण किती अभ्यासाने, अगदीच खोलवर अभ्यास नाही पण निदान काहीतरी आपल्याला त्यातून असायलाच पाहिजे. एकतर सगळ्यात पहिल्या आस्था आपल्याला त्या गोष्टीची असते, पण ती आस्था भावनिक नसावी केवळ. भावना तर आहेच आणि असायलाच पाहिजे, आणि त्यात चुकीचं काय नाहीये, पण भावनेबरोबर सत्य काय आहे, आणि आज जे मी आहे, आज जे आपण आहोत, किंवा आज जे आपण
हिंदू म्हणून आपण स्वतःला जे वावरतोय, आज आपण आपल्या सगळे सण, दिवाळी, गणपती, मोठे मोठे सण आपण साजरे करतो, उत्सव करतोय, आणि आपल्या लेकीबाळी आणि सुना ज्या स्त्रिया आहेत ह्या मानाने वावरत आहेत आज तिकडे. ह्या सगळ्याचं कारण ही त्या लोकांनी सांडलेलं रक्त, केलेलं युद्ध आणि त्या युद्धाकरता वापरलेली शस्त्र आणि गड किल्ले. म्हणजे महाराष्ट्रासाठी बोलायचं म्हटलं तर मी असं म्हणेन तो ठेवा आहे आपला, तो ठेवा आहे. आणि नुसताच ठेवा नाहीये, तर हे किल्ले आणि ही शस्त्र आणि इतर काही ज्या वस्तू असतील हे त्या इतिहासाचे साक्षीदार आहेत. गडावरती गेल्याच्या नंतर दगडांशी तुम्हाला बोलता आलं पाहिजे. शस्त्र म्युझियम मध्ये बघता तेव्हा त्या शस्त्राशी तुम्हाला संवाद साधता आला पाहिजे की हे शस्त्र बघताना हे अमुक ऐतिहासिक व्यक्तीच आहे आणि त्याने केलेला पराक्रम आहे, त्याने केलेला पराक्रम तो केला आणि तो जेता झाला म्हणून आज आम्ही आहोत. आमचा धर्म, आमची संस्कृती, आम्ही आज जिवंत संस्कृती, आज जगामध्ये जिवंत संस्कृती फक्त आपली आहे. मग ही आम्ही कोणामध्ये या लोकांमुळे सांगतो आणि त्याचा साक्षीदार ती वस्तू आहे. आणि म्हणून तो इतिहास जो सत्य आहे, इतिहास याचा अर्थ हे असं घडलं हे सांगणारी ती वस्तू आहे, केवळ तो एकमेव साक्षीदार आहे. त्याच्यामुळे त्या भावनेने त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि तो अभ्यास का करावा, तर तो पुढील पिढीकडे गेला पाहिजे. नाहीतर आपली ओळख म्हणजे आपलं, आणि कोणीतरी मोठ्या माणसाने म्हटलेलं की जे राष्ट्र आपला इतिहास विसरलं ते राष्ट्र लवकरच संपून जातं. आणि जगात हे घडलेले उदाहरण आहेत. तर त्यामुळे तो इतिहासाचे ते साक्षीदार असल्यामुळे तुम्ही त्या गड किल्ल्यांकडे अभ्यासाच्या दृष्टीने बघायला पाहिजे. अभ्यास म्हणजे काय पुस्तक नेण्याची गरज नाही. तुम्ही बघून आल्यानंतर आता तर युट्यूब सारखे चांगले चॅनल्स आहेत, विकिपीडिया, खूप साहित्य आता उपलब्ध आहे. तर तो अभ्यास तुम्ही केला पाहिजे आणि त्याची माहिती तरी घेतली पाहिजे आणि पुढच्या पिढीकडे ती नेलं पाहिजे. संशोधनाच्या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. आणि जगामध्ये आपण नुसतं आमचा इतिहास दैदिप्यमान आहे, ज्वलंत आहे असं म्हणण्यापेक्षा या इतिहासाचे आमच्याकडे साक्षीदार आहेत आणि तो इतिहास शास्त्रशुद्ध पद्धतीने, साधनांच्या मदतीने मांडला पाहिजे. या दृष्टीने या वस्तूंकडे बघितलं गेलं पाहिजे. म्हणजे मग ते खरं म्हणजे तुमची त्या भावना किंवा ती आस्था आहे ना, ही या आहे नाही. नुसती पूजा अर्चा करून काही नाही होणार, फुलं वाहून आणि जय जयकार करून काही होणार नाही. तो इतिहासच आम्हाला माहिती नसायला तर भयंकर परिणाम होणार आहे. ते महत्वाचं आहे. आज आपण पाहतोय की नौदलाच्या ध्वजावर सुद्धा राजमुद्रा जी आहे छत्रपती शिवरायांची, तर ती त्याच्यावर विराजमान झालेली आहे. तर त्याचं कारण तेच आहे की तो इतिहास पुन्हा एकदा लोकांपर्यंत पोचला. कारण त्या मुद्रेवरच लिहिलेलं आहे की प्रतिपद चंद्रलेखामध्ये हे सगळं दिलेलंच आहे. पण ती मुद्रा शिवाजी महाराजांची आहे. असा एकमेव जो महापुरुष होऊन गेला, युगपुरुष होऊन गेला. कारण युगपुरुष फक्त दोनच झाले, एक शिवाजी महाराजांच्या आधी भगवान श्रीकृष्ण आणि कारण 10,000 वर्षांना एकदा युगपुरुष होतो खरं सांगायचं. आणि त्याला डागत नसतो काही. भूषणाने त्याच्या छंदामध्ये सांगितलेलंच आहे की म्हणजे कसलीच उपमा देऊ शकत नाही, ना चंद्राची ना इंद्राची. कारण त्यांना काहीतरी कुठेतरी दोष आहेत, पण ते याच्यात म्हणजे सूर्य म्हटलं तरी त्याला ताप आहे त्याचा. हे त्यांनी त्या छंदामध्ये खूप छान म्हटलेलं आहे. तसं महाराजांचं आहे आणि त्याच्यामुळे त्या राजाची ती मुद्रा आहे आणि तसं राज्य असायला पाहिजे ज्याला आम्ही रामराज्य म्हणतो. आणि त्या मुद्रेचा नुसता जरी आकार आपल्याला बघायला मिळाला आत्ता, म्हणजे आता एवढी ती मुद्रा भिनली आहे आमच्या मनामध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये की नुसता अष्टकोनी आकार बघितला तर त्यातले अक्षर आपोआप दिसायला लागतात. तुम्ही स्वतः सुद्धा काही कलेक्शन केलेलं आहे म्हणजे या शस्त्रांचं, तर ते करत असताना म्हणजे त्याच्यामध्ये ते नेमकं खरं शस्त्र आहे की नाही किंवा त्याचं काय वजन असेल ते यानुसार तुम्ही त्याचं एक पडताळणी करता? नाही, करावीच लागते. शस्त्र संग्रह करणं ही काय साधी गोष्ट नाही खरं तर. आमचे गुरुस्थानी असलेले गिरीश जाधव सर, गिरीश लक्ष्मण जाधव, हे माझ्या माहितीतले सगळ्यात पहिले शस्त्रसंग्रह. जवळजवळ 95 साली माझी त्यांची ओळख झाली होती आणि त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर आवड असल्यामुळे राहून 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 या विषयाचं थोडं थोडं ज्ञान तेव्हा मिळालं आणि नंतर मग थोडा अभ्यास पुस्तकांचा आणि इतर गोष्टींचा आणि मग शस्त्र संग्रह सुद्धा चालू होता एका बाजूला. त्याच्यामुळे सतत ती बघून हाताळून सुद्धा एक नजर तयार होते. आपण त्याला थोडक्यात सिक्स सेन्स म्हणूया, तो असतोच कुठल्याही वस्तू किंवा एखादा बघा आपल्याला एखादा मनुष्य आवडल्यानंतर तो मित्र होतोच असं नाही, किंवा कधी कधी वाटतं की नाही हा मनुष्य पुन्हा मला नको भेटायला किंवा याच्याशी आपण मैत्री वाढवूया असू दे. तसं एक तो सेन्स असो जो आपण जाणून बुजून करतो तो आपल्यातच होत असतो की ही वस्तू जेन्युइन आहे की नाही, घ्यावी की न घ्यावी, थोडक्यात
की मला नको आहे किंवा हवी आहे, किंवा नाही मला काही करून मिळवायची, असं एक ही पहिली गोष्ट असते. तुमच्या मनाला ते पटलं पाहिजे. आणि नंतर दुसरं मेंदूचा विचार, म्हणजे ती तपासायला मग तिचं वजन आहे, तिची लांबी रुंदी आहे, तिची जाडी आहे, तिचा धातूचा प्रकार आहे, त्याच्यानंतर तिच्यावर काही चिन्ह कोरलेली असतात, किंवा काळाचा जो मोठा भाग गेलाय 100, 200, 300 वर्षांचा, तर त्याचा परिणाम झालेला असतो त्या वस्तूवरती. असे अनेक विषय आहेत जे आपल्याला ती वस्तू पडताळण्याकरता उपयोगाला येतात. मग अशी धातूचा विषय केला तर धातू हा विषय खूप मोठा आहे, जो अगदी आपल्याकडे खरं तर हा धातू फक्त भारतातच आणि विशेष करून महाराष्ट्रात जास्त मिळत होता. कारण आपल्याकडे सह्याद्री ज्वालामुखीमुळे जे काही तयार झालं खडक अग्निजन्य वगैरे, त्याच्यामध्ये अनेक धातू आणि त्याची माहिती आपल्या सगळ्यांना. तर त्यामुळे त्या खनिजापासून जो धातू मिळाला, ज्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण होतं आणि इतर काही त्याच्यामध्ये गोष्टी होत्या, त्याच्यामुळे जो धातू मिळाला तो आमच्याकडे फार प्राचीन काळी उरुक्कू नावाने त्या कानडी किंवा त्या खालच्या केरळच्या भागात, या दक्षिणेच्या भागामध्ये उरुक्की किंवा उक्कू नावाने धातू ओळखला जात होता. आणि हा धातू आम्ही एक्सपोर्ट करत होतो. अच्छा. कारण त्याच्यापासून ही शस्त्रांची ब्लेड, तलवारींच्या आणि ह्या बनायच्या. हे उरुक्कू तिकडे गेलं सिरिया आणि त्याच्यानंतर मग पुढे गेलं आणि वुड्स म्हणून आमच्याकडे परत आलं. ते वुड्स म्हणजे याचं उत्कृष्ट, याची निर्मिती फक्त इथेच, कारण नैसर्गिकरित्या ते इथे खनिज मिळतं पहिली गोष्ट. तर त्या वुड्सच्या ह्या तलवारी बऱ्याच वेळेला वुड्स असतात, पट्ट्यांची ब्लेड दमास्कस आणि त्या तिकडच्या सिरिया आणि त्या बाजूच्या सिटी आहेत की जिथे शस्त्रांची ब्लेड, म्हणजे अर्थात तो हाही भाग एकेकाळी भारताचाच होता, कारण आपल्याला माहिती आहे अफगाणिस्तान वगैरे आहे एकेकाळी ही राष्ट्रकूट, म्हणजे हे संपूर्ण एक राष्ट्र होत असं. आणि त्यामुळे तिथे सुद्धा सॉर्ड स्मिथ होते. तिथे आम्हाला 2000 वर्षापूर्वीच्या धातूच्या भट्ट्या मिळाल्या, ज्याच्यामध्ये धातू पोलाद बनवतात. हे अनेक भौतिक पुरावे आहेतच. तर अशा रीतीने ह्या ज्या तलवारींची ब्लेड्स आहेत आणि त्याच्याकरता वापरलेला धातू हा महत्वाचा आहे. नंतर आपल्या इथल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि या परकीय आक्रमकांमुळे आमच्या इथले बरेचसे उद्योगधंदे बंद पडले. त्याच्यामध्ये ह्या लोहारांचे सुद्धा उद्योगधंदे बंद पडले, किंवा जे उद्योगधंदे करत होते त्यांनी त्यांचं धर्मांतरण करून त्यांना ते घेऊनही गेले आणि त्यांच्याकडनं ते जे काही निर्मिती त्यांच्याकडनं होत राहिली. मग ते सिरियामध्ये बनायला लागलं दमास्कस. ते दमास्कस नावाची सिटीज आहे आजही, तर ते दमास्कस ब्लेड त्याला म्हणतात. तर त्या ब्लेडचा रंग, त्याचा आवाज, त्याच्यावरचा काही एक पोत असतो, म्हणजे टेक्स्चर असतं त्याला. तर याच्यावरनं ते कोणतं ते ओळखता येतं. आणि इंग्लंड, अमेरिका नाही, फ्रान्स वगैरे ह्या ज्या देश आहेत, जर्मन वगैरे, तर इकडे ब्लेड बनवणाऱ्या आणि असं स्टील तयार करणाऱ्या त्यावेळी कंपन्या होत्या आणि त्यांची मार्किंग त्या ब्लेडवर बघायला मिळतात. मी स्वतः अनेक दांडपट्टे बघितलेले आहेत. आपल्या पुण्याच्या एका म्युझियममध्ये जिनिवा नाव असलेलं दांडपट्ट्याचं ब्लेड आहे आणि काही शस्त्रसंग्रहांकडे त्याच्याकडे आहेत. ते मार्क त्याच्यावर कंपनीचे केलेले असतात आणि काही त्याला मार्किंग्सच म्हणतात, म्हणजे काही चिन्ह असतात अशी वेगळ्या पद्धतीची. ही सगळी ब्लेड इम्पोर्टेड ब्लेड आहेत, बाहेरून आलेली. त्याच्यामुळे काही वेळेला याचा व्यापार चांगला चलतीचा होता, म्हणून फेक सुद्धा मार्किंग केले गेले. म्हणजे ओरिजिनलच असायचं पण ते कंपनीचं नसायचं, कंपनीच्या बाहेर बनवलेलं प्रोडक्शन असायचं. मग ते व्यापारी सगळ्या पद्धतीचं यायचं, मग ती चिन्ह इथे केली जायची. आणि काही इथले व्यापारी सुद्धा, भारतीय व्यापारी सुद्धा होते, ते सुद्धा व्यापारासाठी मग त्याच्यावर चिन्ह करून विकायचे. म्हणजे आधी त्याच्यावर काही मार्किंग नाही, इथे येऊन त्याला फॉल्स मार्किंग, ते मार्किंग करायचे. पण त्यांना ती भाषा माहिती नव्हती म्हणून ते मार्किंग उलटे सुलटे असतात. ते आज अभ्यास केल्यावर लक्षात येतं की हे अक्षर उलट आहे किंवा हे अक्षर त्यांच्या लिपीमध्ये असं लिहित नाही, असं लिहितात. त्याच्यामुळे त्या फॉल्स मार्किंगमध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला पडतात. तर ह्याचा सगळ्याचा एक बघितल्यानंतर अभ्यास करावा लागतो किंवा ते नजरेखालनं एकदा सगळे तपासावं लागतं आणि मग आपल्याला समजते की नाही हे जेन्युइन आहे किंवा याचं व्हॅल्यू एवढं होऊ शकतं. ह्या सगळ्या गोष्टी असं अनेक वर्षांच्या अभ्यासाने आणि प्रत्यक्ष संग्रहामुळे आता ते झालेलं आहे असं. एक शेवटचा प्रश्न म्हणजे अशा आता या सगळ्या शस्त्राच्या संदर्भात म्हणजे जुने अनेक पुरावे आहेत, पण आता कोणती अशी पुस्तकं जी आहेत ती लोकांनी अभ्यासली पाहिजेत किंवा युवकांनी म्हणा किंवा? बरोबर आहे. आपल्याकडे पुस्तकं पुष्कळ उपलब्ध आहेत. बरीचशी पुस्तकं फॉरेनच्या लोकांनी अभ्यास करून लिहिलेली आहेत. त्याच्यामध्ये रॉबर्ट एल्गुड हे नाव खूप मोठं आहे आणि भारतीय मनुष्य गायत्रीनाथ पंत यांचा या शस्त्रांवरती खूप बारीक, म्हणजे
हा एकमेव मनुष्य आहे की ज्याने शस्त्रांमध्ये बारीक अभ्यास केलेला आहे. तर त्यांची बरीच पुस्तकं उपलब्ध आहेत. जवळजवळ माझ्या याने मी 10-15 पुस्तक त्यांचे हाताळलेले वेगवेगळ्या विषयात, म्हणजे अगदी ढाली, घोडदळ, तलवारी अशी वेगवेगळी शस्त्र आहेत त्यांच्या. तर ती पुस्तकं आहेत त्यांची, जी डॉक्टर गायत्रीनाथ पंत, दिल्लीचं नॅशनल म्युझियमचं जे शस्त्र संग्रहालयाचं दालन आहे ते त्यांच्या नावाने आहे दिल्लीचं, ते गायत्रीनाथ पंत. माणिकराव म्हणून शस्त्र मगाशी म्हटलं ते बडोद्याचं जे म्युझियम आहे, म्हणजे बडोद्याचे गायकवाड त्यांचं प्रताप शस्त्रागार नावाचं म्युझियम आजही आहे. त्याचं सगळं शस्त्र विभाग जे बघायचे तो सगळं ते माणिकराव त्यांची 1-2-3 पुस्तकं आहेत. पण ही सगळी दुर्मिळ आहेत पुस्तकं. रॉबर्ट एलवूडची पुस्तकं मिळतात. आणि इगर्टन नावाचा एक लेखक होऊन गेला सगळ्यात आधी, ते इगर्टनने सुद्धा याचा हे केलेलं आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा पुस्तक लिहिणारा भारतीय शस्त्र आणि इतर शस्त्रावरती तो मला तर नाव पटकन GC स्टोन म्हणून आहे, त्याचं पुस्तक आहे. आणि त्याच्यानंतर एक दक्षिणमध्ये रेड्डी म्हणून एक आहे, त्यांनी एक छान पुस्तकं लिहिली आहेत. म्हणजे भारत नेपाळ आणि चीन, श्रीलंका, भारत नेपाळ आणि श्रीलंका यांची देशांची शस्त्र अशी पुस्तकं आहेत. अशी पुष्कळ पुस्तकं उपलब्ध आहेत आता शस्त्रांवरती. तोफांवरती खूप चांगली पुस्तकं आहेत. एक सागाज ऑफ इंडियन कॅनॉन आणि आणखी अशी 5 पुस्तकं आहेत त्या लेखकाची. ही सगळी शस्त्रांवरती अभ्यास करत आहेत. त्याच्यानंतर धातूचा अभ्यास करण्याकरता धातूची पुस्तकं पुष्कळ आहेत. तुम्हाला त्या सगळ्या दृष्टीने पाहायला लागतं. त्याच्यानंतर आपल्याला काही पुस्तकं अशी अभ्यासावी लागतात की ज्याच्यामध्ये भारतीय शिल्प, म्हणजे मंदिरं वगैरे आहेत. जसं समजा आता बृहदीश्वराचं मंदिर आहे, तर तिथे असलेल्या कट्यारी आहेत कोरलेल्या त्यांच्या हातांमध्ये, ज्याला आता विजयनगर कट्यार आम्ही म्हणतो, ती तशीच्या तशी कट्यार कोरलेली आहे. आता ते जे मंदिर आहे जे बृहदीश्वराचं, त्याला 1000 वर्षे पूर्ण होऊन गेलेली आहेत. आणि त्या मंदिरातल्या मूर्तींच्या हातात त्या कट्यारी आहेत, म्हणजेच त्या कट्यारींचं एज 1000 वर्ष, म्हणजे 1000 वर्षापूर्वी तशा कट्यारी बनत होत्या विजयनगरमध्ये, दक्षिण कर्नाटकाच्या जवळ. मग त्याच्यानंतर मग पुढे इतर कट्यारी वगैरे. तर त्यामुळे तुम्हाला त्या वेगवेगळ्या मूर्तींमध्ये आपल्याकडे अष्टभुजा महिषासूर मर्दिनीच्या प्राचीन मूर्त्या पाहायला मिळतात. शंकराचं रुद्र रूप आहे, त्याच्या मूर्त्या कोरलेल्या पाहायला मिळतात. आणि त्याच्या हातांमध्ये अनेक शस्त्र आहेत, वेगवेगळी शस्त्र आहेत त्याच्यामध्ये, पारंपरिक सुद्धा आणि काही त्या काळातली असलेली आधुनिक. हनुमंताची काही शिल्प मी स्वतः बघितलेले आहेत. जंबिया चिलानम सारखी शस्त्र आहेत, त्याच्या कमरेला बांधलेलं असतं. कुर्डुगडच्या किल्ल्यावरच्या हनुमानाच्या इथे चिलानम चक्क आहे तिथे कोरलेलं. मग त्या मूर्त्या ज्या काळातल्या आहेत त्या काळातली ती शस्त्रांचं आपण म्हणजे त्या काळात ते शस्त्र होतं असं आपल्याला लक्षात येईल आणि त्याचा अभ्यास करता येईल. तर त्याच्यामुळे मूर्तीशास्त्राचा अभ्यास आणि ह्या मंदिरात जाऊन बघणं, ही चित्र बघणं आणि त्याच्यामध्ये आपला जो विषय आहे शस्त्र, तर त्याचं निरीक्षण करणं, ह्या असा सर्वांगीण जर अभ्यास केला आपण तर मग आपल्याला शस्त्र या विषयाचा चांगलं आपल्याला हे होतं. आणि भारतामध्ये इतक्या प्रमाणामध्ये याच्यावरती आहे की म्हणजे ते संपतच नाही, एंडलेस आहे. माझं मी जेवढं वाचतोय आणि माहिती मिळवतोय ते मला लक्षात येतं की मी अजून म्हणजे मला काहीच नाही अजून, मी अजून 10%मध्येच आहे, अजून 90% मला काहीच माहित नाही. पण साधनं भरपूर आहेत, म्युझियम्स आहेत, तिथे प्रत्यक्ष शस्त्र आहेत पाहायला मिळतील तुम्हाला, अभ्यास करायला भरपूर म्युझियम आहेत. त्यामुळे निश्चितपणे म्हणजे तुम्ही ह्या सगळा जो एक कॅनव्हास जो आहे शस्त्राच्या संदर्भात तो मांडलात आणि यातून निश्चितपणे लोकांनाही खूप काही मिळेल शिकायला. लोकही आता ही पुस्तकांची नावं घेतली ते कदाचित त्यातली जी उपलब्ध आहेत पुस्तकं ती वाचतील आणि त्या अनुषंगाने लोक सुद्धा शस्त्रांकडे पाहतील, केवळ म्युझियममध्ये जायचंय म्हणून नव्हे. तर अशी अपेक्षा करूया. तुम्ही इथे आलात आणि खूप छान ही सगळी माहिती सांगितली. खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, आत्ताच आपण सुनील कदम यांच्याशी हा संवाद साधला आणि शिवकालीन शस्त्रास्त्र आणि त्याआधीची परंपरा याविषयी जाणून घेतलं, पुस्तकांविषयी जाणून घेतलं. तुम्हाला आमचा एपिसोड कसा वाटला हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.